आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। अजितदादांनी विपश्यना करावी, पहाटे पहाटे शपथ घेतात, नेहमी सत्तेत कशाला जायला पाहिजे, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा पुन्हा हल्ला। लक्ष्मण हाके दुसऱ्यांच्या रिचार्जवर चालणारे, त्यांनी आम्हाला शिकवू नये। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा हाकेंना प्रत्युत्तर। लक्ष्मण हाके यांनी लायकीत राहावं असाही टोला, तर चालत्या गाडीवरती कुणी फुंकलं तर गाडीला फरक पडत नाही असं म्हणत प्रताप पाटील चिखलीकर यांची हाकेंवर टीका। विट्स हॉटेलचे 5 पार्टनर कोण हे शिरसाटांनी जाहीर करावं, अंबादास दानवेंचं मंत्री संजय शिरसाटांना खुला आव्हान। निविदा काढताना खूप मोठी अनागोंदी झाल्याचाही आरोप। अंबादास दानवेंनी दलाली करू नये, हॉटेल खरेदीबाबत अंबादास दानवेंच्या आक्षेपानंतर संजय शिरसाटांचा पलटवार। हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो, हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। मराठी कळत नसेल त्याच्या भाषेत बोलावं लागतं, मंत्री सरनाईकांच्या वक्तव्यानंतर आता मंत्री शिरसाटांचं विधान। सरनाईक जे म्हणाले तीच त्यांच्या नेत्यांची मराठीबाबतची भूमिका आहे का? सरनाईकांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल। प्रताप सरनाईकांकडून मतांचं राजकारण सुरू, हिंदी मावशी नव्हे पुतना मावशी, मनसे नेते राजू पाटील यांचा सरनाईकांवर निशाण। प्रताप सरनाईकांची शंभूराज देसाईंकडून पाठराखण, मराठी भाषेचा अवमान करण्याचा सरनाईकांचा हेतू नव्हता। ज्या भागात हिंदी भाषिक लोक राहतात तिथे त्यांच्या भाषेत बोलावं लागतं असं सरनाईक म्हणालेत। देसाईंची प्रतिक्रिया।